गुड मॉर्निंग गाईज. आज सकाळची सुरुवात अशी झाली की गाडी बंद पडलेली आहे, गाडीला लॉक करते आणि मी सचिनला फोन केला होता कारण की सचिन पण इथेच राहतो. म्हणून त्याला म्हणलं जाता जाता मलाही पिकअप कर, आपण दोघं ऑफिसला सोबत जाऊ. तो बोला ठीक आहे, मी तुला घ्यायला येतो. मग मी आता जाते जिथे सचिन मला घ्यायला येईल त्या ठिकाणी. सकाळी सकाळ एवढी छान वातावरण होतं, त्याच्यामध्ये गाडी बंद पडलं, मन उदास झालं. पण ठीक आहे, कधी कधी होऊ शकतं अशी गोष्ट. पण तुम्हाला आता मी सगळ्यात महत्त्वाचं, मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती वेलकमच केलं नाही असं होऊ शकतं का? सगळ्यात नाही, वेलकम टू गाईज माझ्या यूट्यूब चॅनलवरती किरणची दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज स्कार्फ बांधलेला नव्हता म्हणून मी स्कार्फ बांधून घेते, कारण की स्कार्फ बांधणं खूप गरजेचं आहे काही, कारण की टॅन वगैरे होते ना, आपल्याला टॅन रिमूव्ह करायला टाईम भेटत नाही, त्याच्यामुळे स्कार्फ बांधून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी आता स्कार्फ बांधलेला आहे. माहिती आहे मी तुम्हाला आतंकवादी दिसत असेल, पण ठीक आहे, आतंकवादी तर आतंकवादी, पण मी खरी आतंकवादी नाही आहे काही, मी जस्ट जोकिंग. आतंकवादी डेडे आपली आपली किरण येतील पण नाही आली, पण मला खूप भीती वाटते कुत्र्यांची. आणि मावशी जिथे मी बसले ते तिथं मावशी बसत होत्या फरशी, ते मला बस म्हणले उठू नकोस. म्हणजे आज पण जगात किती छान लोक आहेत जे आपल्याला स्वतःच्या ह्याच्यासाठी उठवत नाही. म्हणजे मला आवडलं त्यामुळे सकाळ सकाळ चांगलं काहीतरी झालं माझ्यासोबत. फायनली सचिन आलेला आहे. आता सचिनला थोडीशी भांडते मी, का लेट झाला, कारण की खूप लेट झाला आहे ऑफिसला, सर्व का नाही आली म्हणून सचिन फायनली आला. तो बसला, पण त्याचं एकच होतं की तुला बसता येतं का, बसता येतं, कारण की त्याने बॅगच्या ह्याला हेल्मेट लटकवलं होतं, म्हणून त्याला वाटायचं मला जागा आहे का नाही बसायला. पण मी त्याला सांगत होते मला जागा आहे बसायला तिथे. फायनली आम्ही निघालेलो आहे ऑफिससाठी. तोंडाचा स्कार्फ वगैरे मागून गेला, हवेत उडत होता म्हणून त्याला पकडून बसले, कारण की गाडी एवढं स्पीडमध्ये चालवत होता की तो असं मला वाटलं की मी कुठल्या तरी विमानात बसली आहेस फ्लायमध्ये. जाताना एक ट्रक दिसला, त्याच्यामध्ये खूप सारे बॉक्स होते, त्या बॉक्समध्ये काय होतं ते माहीत नव्हतं. पण आम्ही दोघं डिस्कस करत चाललो काय झालं. आणि अचानक एक लेडीज आणि एक छोटीशी मुलगी दिसली. त्या लेडीजने त्या मुलीला बांधून घेतलं होतं स्वतःला, की ती पडू नये म्हणून, की ती केअरिंग, कारण की ते वाला जाता जाता तिथं नंदी बैलाचं पण दर्शन झालं. आज सकाळची पण अशी झाली होती गाडी बंद पडल्यामुळे, पण सकाळची मॉर्निंग पण नंदी बैलाची छान छान झाली, त्याच्यामुळे त्यांचे पण पाया पडून घेतले. मग पुढे निघालो आम्ही सरळ. तुम्हाला एक सांगायचं, आपल्या इथे ना विमाननगरमध्ये कॅफे राजेश्वर कुठलं तर आहे कॅफे, मला नाव आठवत नाही आता, पण तिथे खूप गर्दी असते. तुम्ही म्हणजे जेव्हा पण मला असं वाटलं की आपण टेस्ट करायला जावं, तिथे काय कॉफी वगैरे काय छान छान आहे, पण एवढी गर्दी बघून आम्ही रिटर्न येतो. आम्ही ऑफिसचे आम्ही खूप वेळा ठरवलं होतं की आम्ही जाऊन तिथे एकदा काहीतरी टेस्ट कराय, पण जेव्हा पण एवढी गर्दी बघून एवढा वेळ टाईम न थांबता आम्ही निघून येतो. फायनली माझ्या ऑफिसच्या जवळ मी आलेली आहे गाईज, त्याच्यामुळे आत्ता मला जावं लागेल ऑफिसमध्ये. मी पण खूप घाबरते कारण की खूप लेट झालेला आहे. फायनली मी उतरली आहे. आपले जे पण स्कार्फ वगैरे दोन आपले आकडे समोर काढलेले आहेत, कारण की आकडे चप्पू दिसते ना, ऑइल सुटले. माझं ऑफिस थोडंसं लांब आहे, मी तुम्हाला दाखवते. तर तिथे चालत जायचं आहे, तो मी चालत आहे आता. फायनली मी तिथे पोचलेली आहे गाईज. तुम्ही मला एवढं सबस्क्राईब वगैरे करता, थँक्यू सो मच. मला असं सपोर्ट करत राहा. थँक्यू, बाय, कीप वॉचिंग. सबस्क्राईब करायला विसरू नका. हसताय ना हसतच राहा. बाय बाय.